त्यामुळं तुम्ही नुसतं इज इक्वल टू प्लस मायनस जरी करत गेला तरी चालतं. ठीक आहे. वर्क सारखं काय इथं इंटिग्रेशन करायला लागणार नाही तुम्हाला, काय नाही. हायर लेवलचे प्रॉब्लेम एनर्जीमध्ये असतात जिथं तुम्हाला इंटिग्रेशन वगैरे वापरावं लागतं, पण ते फक्त प्युअरली ॲडव्हान्सला विचारले जातात किंवा मी मेन्सला सुद्धा एवढे नाहीत बघितलेले अजून ते. ठीक आहे. कारण स्टँडर्ड रिझल्टच आहेत, तुमचं फक्त ती थिंकिंग चेक करतात की तुम्हाला कळली का एनर्जी थिअरम काय असते ती. ठीक आहे. सो लास्टची एनर्जी शिकूया जी खूप गरजेची आहे, दॅट इज स्प्रिंग एनर्जी. स्प्रिंग बघितली आहे का कधी तुम्ही? हो सर. ओके. हो सर. जर आपण इथं मी तुम्हाला, तुम्ही आता ज्या स्प्रिंग बघितल्या त्या रिफिल पेन मधल्या बघितल्या असतील नाही का, इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या स्प्रिंग. आता ह्या स्प्रिंग तुम्ही बघितल्या असतील गाडीमध्ये वगैरे, बरोबर का, ह्या टाईपच्या. स्टँड नसतो का गाडीचा, त्याला सुद्धा स्प्रिंग असते, म्हणून तो सोडल्या सोडल्या खाली जातो, माहिती आहे नाही? तर ह्या स्प्रिंग आहेत. ह्यांचा जो शेप आहे, ह्यांचा जो शेप आहे की नाही, हा हे असा स्प्रिंग टाईप, म्हणजे जर तुम्ही त्याच्यावर खेळायला लागला तसा वर वर जाईल की नाही कंटिन्युअसली, हळूहळू चालत गेला तर. स्पेशल नाव आहे, हेलिकल म्हणतात त्याला, हेलिकल स्प्रिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर गार्टर स्प्रिंग तुम्हाला काय एवढी कामाची नाही आहे, पण हे हेलिकल एक्सटेन्शन स्प्रिंग म्हणजे ते स्टँडमध्ये वगैरे असतात. कॉईल स्प्रिंग आणि हे हेलिकल जवळपास सेमच आहे. इथे हे कधी बघितले का? रिलीफ स्प्रिंग म्हणून दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर इथं? सांगा बघू कुठं बघितले? मोठ्या मोठ्या व्हेकल्स मध्ये असतं, माहितीये काय? सो हे जर तुम्हाला डायरेक्टली मी दाखवलं असतं तर याला स्प्रिंग कोणी सुद्धा म्हटलं नसतं, इव्हन मी सुद्धा म्हटलं नसतं. पण हे सस्पेन्शन स्प्रिंग आहे, याला लिफ्ट स्प्रिंग म्हणतात. सध्या एवढ्या डिटेल्समध्ये घुसायचं नाही, आपल्याला जी स्प्रिंग बघायची आहे ती अशीच आहे म्हणायचं. हे ह्याला कुठला शेप म्हणतात? व्हॉट इज दिस शेप? सो आपण जी स्प्रिंग बघणार दॅट इज हेलिकल. आता तिचा शेप असा बनवला जातो, हे इंजिनिअरिंगचं आहे सगळं. तुम्हाला तो कसा शेप बनवला आहे, त्याचा डायमीटर वगैरे काही पडायचं नाहीये, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी त्या लक्षात ठेवायच्या. समजा मी एक स्प्रिंग घेतली, ठीक आहे, मी अशी ड्रॉ करून इथून पुढे स्प्रिंग. सो दिस इज अ हेलिकल स्प्रिंग. हिचा जो शेप असतो हे फक्त शक्य झालं तर पाठ करा, कारण हा पुढं मॉडर्न फिजिक्समध्ये वगैरे कुठं तर हा शेप लक्षात राहणं गरजेचं आहे तुम्हाला. सो दिस इज हेलिकल शेप. आता बाजारातून आणली मी समजा, तर ह्याची लेंथ मला काहीतरी दिसते, लेट्स से एवढी असेल तर 5 सेंटीमीटर दिसते. ओके. आणि मी काय केलं, मी त्याला स्ट्रेच करू शकतो, बरोबर का रे पोरांनो? केली का कधी स्ट्रेच? हो सर. ओके. मी समजा इकडनं फोर्स अप्लाय केला, इकडनं जर मी फोर्स अप्लाय केला, स्ट्रेच होईल का ती? नाही. कारण ती मूव्ह होईल की नाही पुढं? नाही सर. हो सर. मग मला इकडनं पण एक फोर्स लावायला पाहिजे की नाही असा? हो सर. मग आता नेट फोर्स किती झाला इथं? 0. नेट फोर्स 0. आणि जेव्हा नेट फोर्स 0 असतो त्यावेळी ट्रान्सलेशन होत नाही त्याचं, म्हणजे इकडं तिकडं मूव्ह होत नाही. फक्त काय होतं, त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस येऊ शकतात. म्हणजे समजा तुम्ही क्लेनं कधी खेळला असाल, क्लेवर दोन्ही बोटांनी तुम्ही फोर्स अप्लाय करता, क्ले वर खाली मूव्ह करत नाही, इकडे तिकडे मूव्ह करत नाही, पण त्याचा शेप चेंज होतो की नाही? सो इथे जे आपण फोर्सेस अप्लाय करायला लागलोय ह्याच्यामुळे ती मोशन मध्ये येत नाहीये, पण तिचा शेप चेंज होणार आहे. आणि स्प्रिंगचे शेप 2 प्रकारे चेंज होऊ शकतात. एक तर त्याला एक्सटेंड करू शकता तुम्ही, किंवा एक्सटेन्शन असं म्हणूया त्याला. एक्सटेन्शनचा अर्थ काय? स्ट्रेचिंग, बरोबर का? ओके. क्ले म्हणजे चिखल असं समजतो, चिखल. ठीक आहे. किंवा ह्याला आपण काय करू शकतो? कम्प्रेशन करू शकतो. काय करू शकतो? कम्प्रेशन. आता तुम्ही समजा जर आता स्प्रिंगच्या ऐवजी एखादा, पण स्प्रिंग कधी दाबली का रे तुम्ही हाताने अशी? हो सर. ओके. जेव्हा तुम्ही दाबता स्प्रिंगला, समजा ही स्प्रिंग आहे, जेव्हा तुम्ही त्याला दोन्ही बाजून दाबता त्यावेळी काय होतं? पूर्ण मिटते का ती स्प्रिंग? जर चांगली दणकट स्प्रिंग असेल तर. आणि आरामात होतं का असं? नाही. थोडा ती तुम्हाला अपोज करते की नाही? अपोज करते की नाही स्प्रिंग तुम्हाला? त्यामुळे स्प्रिंगला जेव्हा तुम्ही खेचता किंवा तिला खेचताय, इन द सेन्स तुम्हाला तुमचं मोटिव्ह काय आहे, त्याला एक्सटेंड करायचं आहे, स्ट्रेच करायचं आहे, किंवा तिचा लेंथ कमी करायची आहे, तिला कम्प्रेस करायचं आहे, त्यावेळी स्प्रिंग शांत बसत नाही. स्प्रिंग काय करते? आपल्याला अपोज करते. कारण स्प्रिंगच्या आयुष्यातला एकमेव काय म्हणूया त्याला मोटिव्ह आहे तिचा, की माझा जो ओरिजिनल शेप बनवलेला आहे, कुठला शेप? हेलिकल शेप, ज्या डायमीटरचा बनवलेला आहे,
तो मला तसाच कॉन्स्टंट ठेवायचा आहे. कळलं मी काय म्हणतोय? ओके. जसं की रबरला तुम्ही खेचल्यावर तो तसाच जात नाही ना, पुढं मागं सरकतो की नाही, त्याची लेंथ परत अक्वायर होते ओरिजिनल. सो अशी जी प्रॉपर्टी असते एखाद्या ऑब्जेक्टची, ज्याला तुम्ही खेचलं की परत ते मागे येतं, त्याला म्हणतात इलास्टिसिटी. ओके, हे ऐकलं असेल तुम्ही हा शब्द, इलास्टिक वगैरे असले शब्द, बरोबर का? ओके, तुम्ही त्याला खेचलं की परत मागे येतात. ओके, मग रबर हा इलास्टिक आहे, तसा स्प्रिंग सुद्धा इलास्टिक आहे. तिला ऍक्च्युली मेटलचं बनलंय, मेटल इलास्टिक नाहीये. म्हणजे जर समजा तुम्ही स्टील घेतलं, स्टीलची एक वायर घेतली आणि तिला जर दोन्ही बाजूने खेचलं तर तुम्ही एवढं तिला खेचू शकत नाही. कळते मी काय म्हणतोय? हलक नाही ना तुमच्यात कोण असं खेचलं सर, सोडून दिलं परत आले मागे. कळतंय का? होतं का असं कधी? नाही सर. मग ह्या स्टीलचं आपण असं काहीतरी बनवतो ज्याला आपण म्हणतो स्प्रिंग, ज्याला जर मी खेचलं, म्हणजे माझा मोटिव्ह काय आहे, तिला एक्सटेंड करणं, तर स्प्रिंग काय करते, अपोजिट एक फोर्स लावते, जेणेकरून तिचा जो ओरिजिनल शेप आहे, जी ओरिजिनल लेंथ आहे त्याची 5 सेंटीमीटर, याला आपण फ्री लेंथ म्हणून नाव देऊ. याला फ्री लेंथचा अर्थ काय, जेव्हा त्याच्यावर काही फोर्स लागलेला नाहीये, बाजारात ज्या लेंथची स्प्रिंग मिळते आपल्याला, त्याला काय म्हणायचं, फ्री लेंथ. एक्सटेंड केली तर फ्री लेंथ म्हणजे ती लेंथ वाढते, कंप्रेस केली तर लेंथ कमी होते. पण स्प्रिंग दोन्ही केसेसमध्ये तुम्हाला अपोज करते. कळलं मी काय म्हणतोय सगळ्यांना? थोडं थोडं. ओके. हो सर. मग स्प्रिंगची लेंथ काहीतरी अगोदर आहे 5 सेंटीमीटर. तुम्ही तिला खेचलं तर तुम्ही तिथल्या मॉलिक्युलची पोझिशन चेंज करायला लागला की नाही रे? ओके. किंवा मॉलिक्युल्स असं म्हणण्यापेक्षा त्यांचे जे कॉइल्स आहेत त्यांच्यातलं सेपरेशन चेंज करायला लागलाय. एकतर एक्सटेंड केलं तर सेपरेशन वाढवायला लागलाय, किंवा कंप्रेस केलं तर सेपरेशन कमी करायला लागलाय. आणि दोन्ही पण गोष्टी स्प्रिंगला आवडत नाहीत. ठीक आहे, मग ती अपोज करते. त्यामुळे तुम्ही जे काही एनर्जी पुट करता तिला एक्सटेंड करण्यात किंवा कंप्रेस करण्यात, ठीक आहे, ती त्याच्यामध्ये स्टोअर होते इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग एनर्जी. आणि जेव्हा तुम्ही तो फोर्स लावायचा सोडून देता त्यावेळी परत ती मागं सरकते. किंवा मी काय म्हटलं, कळलं का? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं बेसिक काय सांगितलेलं, एनर्जी रिलेटेड टू चेंज इन पोझिशन, बरोबर का? ग्रॅव्हिटेशन मध्ये मी त्या दोन मासेस मधला डिस्टन्स वाढवतो. म्हणजे ऍपलला वर घेऊन जात होतो, म्हणजे अर्थच्या सेंटर पासून त्याचा डिस्टन्स वाढवत होतो. ते पण अर्थला आवडत नव्हतं, कारण ती ग्रॅव्हिटीने खाली खेचत होती. मग तिथं कुठली पोटेन्शियल एनर्जी आली, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. कळतंय मी काय म्हणतोय? इथं स्प्रिंगला खेचतोय मी, स्प्रिंगला खेचल्यामुळे स्प्रिंग अपोज करते त्याला, स्प्रिंगला आवडत नाही ते, पण तरी पण तुम्ही त्याला खेचताय, तिची लेंथ वाढवताय. मग तुम्ही लेंथ वाढवण्यासाठी काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रा काम करावं लागेल ना. असंच आरामात खेचत धागा नाही ना, तो खेचला की येतो. आलं का लक्षात? त्यामुळे जे काही एक्स्ट्रा तुम्ही काम करताय, जे काही तुम्ही एक्स्ट्रा वर्क करताय, ते त्या स्प्रिंग मध्ये स्टोअर होतं इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग एनर्जी और स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा तुला सोडून देतो तुम्ही, त्यावेळी परत ते आपला शेप रिगेन करते. ठीक आहे, हळूहळू गोष्टी क्लिअर होतील. आता तुम्हाला भरपूर थेरी झाली, यातलं सगळंच काही तुम्हाला पाठ करायची गरज नाही. मला वाटतं एक स्टोरी क्लिअर झाली तुम्हाला ह्यातली, बरोबर का? आणि महत्वाची गोष्ट काय आहे, रबर असू दे, स्प्रिंग असू दे, जे पण इलास्टिक मेंबर्स आहेत त्यांना तुम्ही एक फोर्स लावून चेंज असंही नाही करू शकत. त्याला दोन्ही बाजूनी फोर्सेस लावावं लागतात. ठीक आहे, कारण एक फोर्स लावला तर F = ma प्रमाणे त्याचं ऍक्सेलरेशन होईल आणि तो मोशन मध्ये येईल. कळलं का? चल, समजा मी तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन विचारतो, इलस्ट्रेशन साठी बेसिक. समजा मी अशी एक स्प्रिंग घेतली, परत तोच क्वेश्चन, आणि जर याला इकडून खेचलं तर ही स्प्रिंग स्ट्रेच होईल का? नाही. ओके, नाही होणार. मग इथं एनर्जी स्टोअर होईल का याच्यात? काय नाही. कारण मी जेवढा फोर्स लावतोय त्याच्या मोशन मध्ये कामाला येईल की नाही. मोशन म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी, बरोबर का? त्यामुळे मी जेवढं वर्क करतोय ते सगळं कायनेटिक एनर्जी मध्ये स्टोअर होईल, पोटेन्शियल मध्ये स्टोअर होणार नाही. आले लक्षात? हो सर. दुसरा क्वेश्चन बघा. समजा मी ही स्प्रिंग घेतली अशी आणि हिला मी असं दाबलं आत इकडच्या बाजूने, ह्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होईल का? नाही. होईल का? नाही ना, कारण हिचं जे काय असेल ते मोशन मध्ये येणार, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार. जे काही वर्क डन असेल ते इथं स्टोअर नाही होणार. पण समजा दोन्ही केसेस मी इकडे फोर्स लावले किंवा इकडे फोर्स लावले, आता एनर्जी स्टोअर होतील का रे दोघांच्या? म्हणजे समजा याची ओरिजिनल लेंथ लेट्स से एवढी होती,
ठीक आहे, दिस इज ओरिजिनल लेंथ. पण आता मी स्प्रिंगला खेचलंय दोन्ही बाजूनं आणि ती स्प्रिंग अशी दिसायला लागली समजा. ठीक आहे, दोन्ही बाजूने खेचले मी याला. मग एक्स्ट्रा काहीतरी लेंथ वाढली की नाही स्प्रिंगची? हो सर. हो मग समजा ओरिजिनल लेंथ मी आता L0 पकडतो म्हणजे फ्री लेंथ आणि फायनल लेंथ L असेल, तर ह्याच्यात जे एक्सटेन्शन आलं की नाही त्याला असं लिहिलं जातं L - L0. तुम्हाला ह्याचं फॉर्म्युला वगैरे पाठ करायची गरज नाही. स्प्रिंग 5 सेंटीमीटरची होती, 6 सेंटीमीटर झाली, तर एक्स किती असणार? 1 सेंटीमीटर ना. ह्याला काय फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही ना आपल्याला. येते लक्षात? हे समजून घ्या. हो सर. किंवा मी स्प्रिंगला दोन्ही बाजूने दाबलं समजा, तर त्याची ओरिजिनल लेंथ एवढी होती. आता ती स्प्रिंग दिसताना एवढी दिसेल अशी. ओके, आणि आता जी याची लेंथ असेल ती आता फ्री लेंथ पेक्षा कमी असेल का जास्त असेल? कमी. तर एक्स किती असणार? L0 - L असेल की नाही. अगेन तुम्ही हे फॉर्म्युला पाठ नाही करा, हे समजून घ्या फक्त. कळलं का दोन्ही गोष्टी? हो सर. दोन्ही मधल्या कुठल्या केसमध्ये एनर्जी स्टोअर होईल? पहिल्या का दुसऱ्या? दोन्ही. म्हणजे मला फरक पडतो का रे एक्सटेंड केलंय का कंप्रेस केलंय? एनर्जी स्टोअर होणारच आहे की नाही ते? हो सर. ओके, त्यामुळे तुम्ही फक्त ह्या एक्स वर फोकस करणार आहे इथून पुढं. ते वाढलंय कमी झालंय आपल्याला मॅटरच नाही करत. एक्स आहे का काय, कंप्रेस झालं एक्सटेंड झालं, वी डोंट केअर. एक्स आलाय का, मग त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होणार आणि ती एनर्जी जी असते ती किती असते वगैरे सांगेन मी तुम्हाला. पण हे कळलं सगळ्यांना 100% ह्या गोष्टी? ओके, हो सर. एक थर्ड क्वेश्चन विचारतो, थोडासा विचार करून सांगा. समजा एक भिंत आहे अशी आणि त्या भिंतीला मी एक स्प्रिंग जोडली अशी. ओके, आणि इकडून त्याच्यावर एकच फोर्स मी अप्लाय करतो इकडे. ह्याच्यात एनर्जी स्टोअर होईल का रे स्प्रिंग मध्ये? हो सर. हो सर. होणार. एकच फोर्स लावला की मी. हो सर होणार. टेन्शन. इथं काहीतरी त्याला मागे खेचलं की नाही भिंत? हो सर. नॉर्मल रिएक्शन टाईप. हा, असं पकडा तुम्ही. Actually सगळे फोर्सेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आहेत, त्यामुळे आता तुम्ही काय पण म्हणा त्याला. ठीक आहे, असं काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. मग ह्याच्या केसमध्ये काय होणार? ती स्प्रिंग एक्सटेंड होईल की नाही अशी? हो सर. ओके, आता एवढी मोठी होणार नाही, पण एक्सटेंड होईल एवढं मला वाटतं फील आलं तुम्हाला. किंवा मी तो फोर्स अपोजिट लावला असता तर ती कंप्रेस झाली असती. पण काही जरी झालं तरी त्यात एनर्जी काही ना काहीतरी स्टोअर होणार, आणि ती कुठली असते? पोटेन्शियल एनर्जी, जिला आपण एक स्पेशल नाव देतो स्प्रिंग एनर्जी. ज्याला एक स्पेशल नाव देतो आपण स्प्रिंग एनर्जी. थिअरी कळली का सगळ्यांना 100% यातली? ओके, थोडस बोर झालं असेल थिअरी करून, कारण मला अजून 2 गोष्टी घ्यायच्या, फोर्स आणि एनर्जी. कारण जी काय स्प्रिंग एनर्जी स्टोअर होणार आहे ती वर्क डन म्हणून होणार आहे. आणि वर्क डन कसं काढतो आपण? वर्क डनचा फॉर्म्युला काय? F. आणि जर व्हेरिएबल असेल फोर्स तर इंटिग्रेशन असतं FDX. आठवतं का? ओके, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सो तुम्ही हे लिहून घेताय का रे पॅरलल? यातलं काय महत्वाचं का? नंतर PDF पाठवल्यावर लिहून घेताय? कसं काय कंडिशन आहे तुमची? मी आता लिहून घेते. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला सांगणार नाही बरं का रे यातलं काय लिहून घ्या आणि काय नाही. तुमचं तुम्हाला आता सध्या लक्षात आलं पाहिजे. मी असं नाही म्हणत लेक्चरमध्ये सगळं लिहून घ्या वगैरे, नंतर तुम्ही लिहून घेत असाल PDF मध्ये, दॅट इज ऑल्सो ओके. पण तुमचं तुम्हाला आतापासून कळायला लागलं पाहिजे की यातलं काय महत्वाचं आहे माझ्यासाठी, कुठल्या गोष्टी मी विसरू शकतो, कुठल्या गोष्टी स्वतःच्या भाषेत लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, हेच महत्वाचं आहे. ह्याच गोष्टी तुम्हाला पुढच्या 2 वर्षानंतर IIT मध्ये किंवा एम्स मध्ये पोहोचवणार आहे. ठीक आहे, फायटर बनायचं आपल्याला. ठीक आहे, लक्ष द्या. ह्यातला फर्स्ट पॉईंट स्प्रिंग मधला. आता ही वरची सगळी थिअरी होती बेसिक. पहिला येतो स्प्रिंग फोर्स. आता मगाशी आपण म्हटलं की स्प्रिंगला स्ट्रेच केलं किंवा कंप्रेस केलं हे स्प्रिंगला आवडत नाही, त्यामुळे ती काय करते? अपोजिट फोर्सेस लावते. बरोबर का? म्हणजे समजा स्प्रिंगला इथे एक फोर्स लावला आणि इथे एक फोर्स लावला लेट्स से, तर ह्याच्यामुळे काय होणार? स्ट्रेच येणार त्याच्यामध्ये, आणि ते स्प्रिंगला आवडत नाही, त्यामुळे स्प्रिंग काय करते? अपोजिट फोर्स अप्लाय करते. कळतंय का? हा जो फोर्स आहे हा काय करतोय रे? त्या स्प्रिंगचा ओरिजिनल शेप रिकव्हर करायचा प्रयत्न करतोय, रिस्टोअर करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ह्या फोर्सला अजून एक नाव आहे रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंगचा अर्थ कळतोय सगळ्यांना? ओके,
हो आणि सर. ह्याच रिस्टोरिंग फोर्सला म्हटलं जातं स्प्रिंग फोर्स. याला आपण FS म्हणायचं. मग एक सिम्पल म्हणजे माझं तुम्हाला तुम्ही आता स्प्रिंग सोबत कधी खेळलाय का माहित नाही मला, पण जर खेळला असाल तर तुमचं एक कॉमन ऑब्झर्वेशन आहे का मला बघायचं आहे. स्प्रिंगला कधी जर आत्ता तुमच्याकडे असेल तर तरी पण बघू शकता तुम्ही, पण स्प्रिंगला सुरुवातीला खेचताना त्रास नाही होत. जेवढं जास्त त्याला खेचेन मी जास्त, म्हणजे जेवढं लांब खेचेन तेवढा अजून एफर्ट मला घालावं लागतं त्याच्यामध्ये. हे माहिती आहे का तुम्हाला, हे जाणवलंय का कधी तुम्हाला? सुरुवातीचे काही मिलीमीटर खेचताना मला त्रास होत नाही, आरामात येते ती, पण जेवढं ती जास्त खेचली जाते तेवढं अजून पुढे खेचण्यासाठी अजून फोर्स लावावा लागतो मला जास्त. हेच रबरसाठी पण ऍप्लिकेबल आहे. रबर आहे का इथे? तुमच्याकडे रबर असेल तर बघू शकता नंतर हे तुम्ही, मी जे सांगतोय ते असा आंधळा विश्वास नका ठेवू. रबरला सुरुवातीला आरामात खेचलं जातं, पण नंतर जेवढं जास्त त्यात एक्सटेन्शन आणेन तेवढं जास्त मला एफर्ट लावावा लागतो. काय म्हणतोय कळतंय का सगळ्यांना? ओके. हो सर. मग जेवढा जास्त फोर्स लागेल तेवढं जास्त रिस्टोअर पण करायला लागेल की नाही स्प्रिंग ही. ओके. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, बेसिकली एवढंच तुमच्यासाठी महत्वाचं आहे की जो काय फोर्स आहे स्प्रिंगचा तो डिपेंड करतो की स्प्रिंग किती एक्सटेंड झाली. जर जराशी एक्सटेंड झाली असेल तर मला जास्त फोर्स लावावा लागत नाही, पण जर भरपूर एक्सटेंड झाली असेल आणि अजून मला एक्सटेंड करायची असेल तर मला अजून जास्त फोर्स लावावा लागतो. हे कळलंय मी काय म्हटलं सगळ्यांना खरंच? ओके. सो स्प्रिंग फोर्स डिपेंड्स ऑन एक्सटेन्शन ऑर कंप्रेशन. मग हे मध्ये काय दिसते रे तुम्हाला? हे प्रपोर्शनली म्हणतात ना याला. ओके. सो F इज प्रपोर्शनल टू एक्सटेन्शन ऑर कंप्रेशन. तुम्ही जेवढं जास्त कंप्रेस कराल तेवढं जास्त तुम्हाला फोर्स लावावा लागतो. ठीक आहे. भरपूर कंप्रेस करून ठेवलंय तुम्ही, अजून तुम्हाला कंप्रेस करायचं तर अजून जास्त फोर्स लावावा लागतो. सुरुवातीला काही एवढं वाटत नाही, लगेच होतं ते. ठीक आहे. सो प्रपोर्शनली काढताना आपण काय करतो रे सांगा? F is equal to kx. काहीतरी कॉन्स्टंट आणतो आणि इथं लिटरली कॉन्स्टंट केच आहे आपला, kx. सो स्प्रिंग फोर्सचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवाल तुम्ही इथून पुढं, F इज इक्वल टू kx. काय म्हणतोय कळतंय? ओके. आणि इथं जो k आहे ह्याला म्हणायचं स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग सर x म्हणजे x म्हणजे सांगितलं की एक्सटेन्शन, कितीने मी खेचलंय त्याला, कितीने दाबलंय त्याला, कळतंय का हे? ओके. इकडे बघा स्प्रिंग कॉन्स्टंट, किंवा याला अजून एक नाव आहे स्टिफनेस. हा शब्द ऐकलाय का रे कधी तुम्ही? हो. स्टिफनेसचा अर्थ असं म्हणा, एखादा स्टुडंट खूप स्टिफ आहे, त्याला 1000 वेळा सांगितलं की एकदा अभ्यास करतो तो, किंवा खूप त्रास देतो, अशा टाईपचा स्टिफनेस. किंवा एखादा सोल्जर स्टिफ आहे, किती पण दुश्मन हालत नाही जागचा, रिजिड. कळते मी काय म्हणतोय तुम्हाला स्टिफनेसचा अर्थ? अशा टाईपचा. सो समजा मी 2 स्प्रिंग घेतल्या, काय विचार करा, तुम्हाला फील आला पाहिजे स्टिफनेसचा, तर तुम्हाला कळणार आहे काय आहे. 2 स्प्रिंग घेतल्या, दोघांची लेंथ सेम आहे, दोघांना सेम ने एक्सटेंड केलंय, म्हणजे मी याला x न, दोघांना सुद्धा मी कितीने एक्सटेंड केलंय? x न. फक्त हे करताना मला इथं जास्त प्राण गेलेत माझे, 100 न्यूटन फोर्स लावा लागला, आणि हे करताना मी 20 न्यूटन मध्ये करू शकलोय. मला सांगा यातली कुठली स्प्रिंग तुम्हाला त्रास देते रे, A का B? ए. म्हणजे मी म्हणू शकतो की नाही ती जास्त स्टिफ आहे. याचा अर्थ KA इज ग्रेटर दॅन KB, म्हणजे स्टिफनेस ऑफ स्प्रिंग A इज ग्रेटर दॅन स्टिफनेस ऑफ स्प्रिंग B. मला सांगा फोर्सला कशात मोजतो आपण, कुठल्या युनिट मध्ये मोजतो? न्यूटन. आणि जे एक्सटेन्शन आहे ती म्हणजे काय, लेंथ आहे ना ती फक्त. ओके. लेंथचं SI युनिट काय असतं? लेंथ कशात मोजतो आपण? मीटर. लेंथ कशात मोजतो आपण? मीटर. फोर्स कशात मोजतो आपण? न्यूटन. कोण सांगेल का मला x कशात मोजेन आपण? न्यूटन पर मीटर. इकडे न्यूटन आलं, इकडे मीटर आलं, त्या मीटरला. सो युनिट ऑफ K विल बी न्यूटन पर मीटर. त्यामुळे तुम्हाला स्प्रिंग कॉन्स्टंट देऊ दे, स्टिफनेस मध्ये काय पण म्हणू दे, तुम्ही युनिट दिसलं की ओळखायचं ते K दिलाय म्हणून आपल्याला. कळलं का? आलं लक्षात? काही डाऊट? हा बोल की. स्प्रिंग कॉन्स्टंटला स्टिफनेस म्हणलं ना? हा, स्प्रिंग कॉन्स्टंटला स्टिफनेस कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात.
ठीक आहे. हाच डाऊट होता का? हो हाच होता. ओके. हे जर स्प्रिंगचा म्हणजे स्प्रिंगची रिसर्च आपण इंडियामध्ये केली तर आपण काहीतरी नाव दिलं असतं वेगळं आपल्या पद्धतीनं. ठीक आहे. सध्या तुम्हाला कन्सेप्टचा फील येणं गरजेचं आहे. ठीक आहे. जसं म्हणलं होतं का नाही, कोण म्हणलं होतं रे नावात काय ठेवलंय, सांगू नाम मी क्या रखा है, शेक्सपियर. नाही ऐकलं तुम्ही, सोडा राहू दे. ऐका, हे कळलं का? ऐकले. फिजिक्स शिकूया आपण. इकडे बघा, तुम्हाला स्प्रिंग फोर्स म्हटलं की एक फोर्स लक्षात राहील. काय फॉर्म्युला स्प्रिंग फोर्सचा? KX. कळतंय? स्प्रिंग फोर्स, स्प्रिंग स्टिफनेस नाही म्हणत मी, स्प्रिंग फोर्स कसं लिहिणार? KX. F = KX. ही मनातल्या मनात 10 वेळा रटा, कारण ह्याच्यापेक्षा वेगळं काय ऍडव्हान्स पर्यंत सुद्धा हेच लागणार आहे तुम्हाला. फक्त मी जिकडे फोर्स लावेन त्याच्या अपोजिट लागेल KX. एवढंच फक्त एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, हा मला तुम्हाला विचारायचं होतं, के म्हणजे काय असतं? के स्प्रिंग कॉन्स्टंट. आता तुमच्यातलं कोणी इंजिनियर वगैरे झालं तर इथं आता कॅटलॉग वगैरे कुठे सापडणार नाही आपला स्प्रिंगचा. कुठं कुठला आवाज येतोय हा? मिझुमीच्या स्प्रिंग्स बघू आपण, एक मिनिट. हा, असा एक टेबल मिळतो तुम्हाला जेव्हा तुम्ही स्प्रिंग सिलेक्ट करणार असता. आता हे दिसणार नाही तुम्हाला सगळा, पण ह्याच्यामध्ये ते किती लेंथ आहे त्याची, किती डायमीटर, असं भरपूर असतं. आणि शेवटीला एक स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणून असतो. म्हणजे कुठली पण मी स्प्रिंग बनवली की एक व्हॅल्यू फिक्स असते त्यात. काय असते ती फिक्स? के. कळलं? म्हणजे तुम्ही स्प्रिंग कॉन्स्टंट फिक्स केला. आता जेवढा स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त तेवढा त्रास जास्त होणार मला. लक्षात आलं मी काय म्हणलो? म्हणजे जेवढं मला एक्सटेंड करायचं तेवढा जास्त मला फोर्स लावावा लागेल. ठीक आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट जर सेम असतील दोन स्प्रिंगची तर सेम एक्सटेन्शन होईल सेम फोर्सला. सो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक बेसिक न्यूमरिकल देऊ का? सोडून दाखवणार का? बेसिक, कारण आपल्याला एनर्जी मॅटर करते जास्त, फोर्स एवढा जास्त मॅटर नाही करत. ऑसिलेशन मध्ये लागला तर लागला. समजा क्वेश्चन नंबर 1 म्हणजे स्प्रिंग फोर्स शिकलोय हे कळण्यासाठी एक फॉर्मॅलिटी म्हणून मी क्वेश्चन्स घेतोय फक्त. समजा इथे एक स्प्रिंग आहे, अशी मी भिंतीला बांधली, अशी ती मोठी स्प्रिंग आहे एक, आणि हिची ओरिजिनल लेंथ, फ्री लेंथ लेट्स से 10 सेंटीमीटर. ओके. I want to extend this spring to let's say 12 सेंटीमीटर. किती सेंटीमीटरला करायचं आहे? 12 सेंटीमीटरला. आणि तुम्हाला म्हटलंय याचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे की तो दिलाय 1000 न्यूटन पर मीटर. 1000 न्यूटन पर मीटर. तर मला ह्यासाठी किती फोर्स लावावा लागेल, ऍव्हरेज फोर्स, असा क्वेश्चन आहे माझा. सांगताय? 2000. काय चुकलंय बघा एकदा, परत एकदा सगळं व्यवस्थित. 5000. इल्ले ट्राय करा. 200 येणार. किती येणार? 200. हा 20. किती? 20 काय चुकलं? मीटर मध्ये करायचं नाही. सगळे SI युनिट मध्ये घ्याल, कारण फोर्स जर तुम्हाला न्यूटन मध्ये सांगायचं असेल तर सगळे SI युनिट मध्ये पाहिजेत नाही. किंवा मग जर तुम्हाला फोर्स डायन मध्ये सांगायचं असेल मग तुम्हाला सेंटीमीटर ऑलरेडी आहे, किंवा डायन असं म्हणायचं नाही, डाईन म्हणायचं. ठीक आहे, मी जोकिंगली बोललो. आणि स्प्रिंग कॉन्स्टंट सुद्धा मला कन्वर्ट करावं लागेल. कशाला एवढं सगळं द्राविडी प्राणायाम? बेसिकली करू शकतो की नाही मी, फोर्स = KX ने. डायरेक्ट क्वेश्चन आहे. फोर्स = K किती दिलाय? 1000. हा न्यूटन पर मीटर आहे. समजते का तुम्हाला? म्हणजे मला जे X घ्यायचा आहे तो कशात पाहिजे? मीटर मध्ये पाहिजे की नाही? मीटर मध्ये. X काय असणार? 10 सेंटीमीटर का 12 सेंटीमीटर? 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. नाही, सेंटीमीटर मध्ये विचारतोय. किती असेल? 10 असेल, 12 असेल का काय असेल?
2 सेंटीमीटर. कारण 2 आपल्याला सेंटीमीटर. फायनल लेंथ मॅटर नाही करत, ती कितीनं खेचली किंवा कितीनं दाबली ते मॅटर करत. सो 2 सेंटीमीटर झालं. मीटर करा असेल तर मला काय करावं लागेल, डिवाइड बाय 100. अरे हो सर. ओके, किंवा यालाच मी हो, 10⁻² लिहू शकतो. तुम्ही आत्तापासून जरा एक्सपोनेंटची सवय पाडावर करेल पोरांना, ते खूप हेल्प करेल तुम्हाला. एक्सपोनेंट जमतात ना सगळ्यांना या गोष्टी छोट्या छोट्या. हो सर. हो जर सर. हो सर. मीटरला सेंटीमीटर मध्ये करायचं असतं तर मी 10⁻² केलं असतं. इथे 100 डिवाइड करायचं म्हणून मी असं केलं. मग हे ऑलरेडी 10⁻³ आहे, हे 10⁻², म्हणजे ह्यालाही कॅन्सल होईल, इथे येईल 10. सो ह्या मीटरला हा मीटर कॅन्सल झाला, राहिला न्यूटन. सो फोर्स इज इक्वल टू 2 × 10, दॅट इज 20 न्यूटन. दिस मच फोर्स इज रिक्वायर्ड. ठीक आहे, दिस इज ॲव्हरेज फोर्स. सुरुवातीला एवढा फोर्स लागणार नाही तुम्हाला. 10.1 करताना 20 न्यूटन एवढा फोर्स लागत नाही. कळतंय मी काय म्हणतोय, थोडासाच लागतो. हळूहळू फायनली किती लागणार फोर्स, ज्यावेळी मला 12 सेंटीमीटरला धरून ठेवायचं त्याला, कारण तेवढं एक्सटेंड केलंय मी, तो किती लागणार, 20 न्यूटनचा फोर्स लागणार. आले का लक्षात सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. सो मला वाटतं तुम्हाला बेसिक गोष्टी कळालेल्या आहेत. हा हा जो फोर्स आहे तो आपण दोन्ही बाजूला 20 न्यूटन वापरणार ना? दोन्ही बाजूला इथे एक नॉर्मल रिएक्शन लागेल की नाही? नाही, म्हणजे हे नॉर्मल रिएक्शन नसेल तर मग मला एक फोर्स लावावा लागेल एक्सटर्नली. मी भिंत त्यासाठीच वापरली आहे की तो एंड सुटायला नको तिथून. जर तुला भिंत वापरायची असेल तर तिथून सुद्धा मला 20 न्यूटनचा फोर्स लावावा लागेल. मग 20 न्यूटनचा फोर्स लागला तर तुम्ही सर हा फोर्स नेट फोर्स नव्हे, मी काय म्हणतोय कळतंय का? नेट फोर्स 0चा इथं. हो सर. एक मिनिट, सगळ्यांना कळलंय का? न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो, जेव्हा नेट फोर्स 0 असेल गोष्टी मूव्ह होणार नाहीत. लक्षात आलंय? नाही. जर रेस्ट मध्ये असेल ते. स्प्रिंग मूव्ह झाली का इकडे तिकडे कुठं? नाही. नाही झाली. नाही. तिथल्या तिथे नाही. स्ट्रेस झाली, तिथल्या तिथे स्ट्रेस झाली. कळते, सेंटर तिथंच आहे, किंवा त्याला जर पार्टिकल म्हणलं तिथंच आहे. त्यामुळे दिस इज नॉट नेट फोर्स. नाही तर काय मुलं काय करायचं, 20 0, मग एक्सटेन्शन पण 0. पण आपल्याला माहिती आहे दिस इज नॉट प्रॅक्टिकल केस. आपण खेचलंय ना त्याला काहीतरी, ते काहीतरी चेंज होणार. सो दिस इज डिफरंट दॅन नेट फोर्स. हे कळलंय का सगळ्यांना खरंच? हो हो सर. सर. ओके, अजून एक क्वेश्चन विचारू. हो सर. हो. हो सर. समजा मी एक स्प्रिंग लटकवली इथं अशी, ओके, आणि तिच्या खाली एक हत्ती लटकवलाय असं. हत्ती म्हणजे मास असं समजा तुम्ही, त्याचं मास m आहे. लेट्स से दिस मास इज 20 ग्राम. ओके, ग्राम पूर्ण लिहितो मी. देन इट्स स्प्रिंग कॉन्स्टंट इज लेट्स से 1000च घेतो, 1000 न्यूटन पर मीटर. ठीक आहे. आता स्प्रिंग नुसतीच लटकवली असते तर ती काही खेचली गेली नसती, तिच्या स्वतःचं वेट असतं काहीतरी, पण एवढं नसतं, हलके असतात स्प्रिंग्स. पण तिला जर मी 20 ग्राम खूपच कमी झालं काय, बरं ठीक आहे 20 ग्राम का असे ना, तेवढं जर लटकवलं, म्हणजे एवढासा दगड वगैरे पकडा तुम्ही, तर त्याच्यामुळे स्प्रिंग खाली येईल की नाही रे पोरांनो? हो सर. हो सर. हो. तर माझा क्वेश्चन आहे की कितीनं खाली येईल ते मास? ट्राय करता याला हो सर. येस सर. का? आणि युनिट्स वगैरे प्रॉपर काय करा, कन्वर्ट करून, ह्यात चमत्कार करू नका. काय एक खूपच मोठी स्प्रिंग आहे. ओके, मला ह्या गणिताला शोभेल अशा युनिट्स मध्ये आन्सर द्या. म्हणजे तुम्ही मीटर मध्ये दिलंय त्यालाच मिलीमीटर मध्ये वगैरे करून द्या बघू आन्सर. टेल मी द आन्सर इन मिलीमीटर. ओके, लेट्स मी फ्रेम दिस क्वेश्चन. टेल मी द आन्सर इन मिलीमीटर. सर आता हे मी मीटिंग मध्ये पाठवलेलं. ठीक आहे की
त्याला कन्वर्ट करून पाठव. येईल ना कन्वर्ट करता? हो. ओके. मला सांगा इथं फोर्स लावलाय का रे मी काय एक्स्ट्रा बाहेरून 100 न्यूटन वगैरे असला काय? नाही सर. मग तरी पण खाली का जाते ते? ग्रॅव्हिटी. Gravitational ग्रॅव्हिटीच्या फोर्सला काय म्हणतो आपण? वेट म्हणतो ना. ते किती असतं? mg असतं ना. तुम्ही जी न केलंय काय हे? जी ऍक्सेलरेशन असतं रे, mg फोर्स असतो. mg केले सर. हा, आणि इकडे जो फोर्स लागेल तो किती असेल? F इज इक्वल टू kx. ठीक आहे, तो अपोज करणार आहे त्याला ऑब्विसली. सो तुम्ही काय करणार? mg इज इक्वल टू kx ह्यानं सोडवणार आहे. सो मास किती आहे? 20 ग्राम. सो 20 ला kg मध्ये कन्वर्ट असेल तर 10⁻³ हे काय केलंय कळलं का सगळ्यांना? खरं खरं सांगा मला. हो सर. हो सर. ओके, g ची व्हॅल्यू 10 आहे. ती जी तुम्ही 1000 न डिवाइड वगैरे करता का नाही, तेच मी काय केलंय 10⁻³ त्यानंतर k किती दिलाय? 1000. ह्या 1000 ला 10⁻³ म्हणतो मी, आणि x आपल्याला काढायचा आहे. ओके, आता हे 10⁻³ आणि 10⁻³ कॅन्सल करू शकतो का नाही मी? करू शकतो का? हो. नाही सर. हे एका बाजूला असले तर करू शकतो मी. हे वेगवेगळ्या बाजूला 10⁻³ इकडे येऊन 10⁻³ होणार. अरे तुमचे एक्सपोनंट चांगले आहेत का नाही ते एकदा सांगा मला. आता मला त्याच्यावर वेगळं लेक्चर घ्यायला पाहिजे. एक्सपोनंट जमतात का मॅथ्स मधले सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हा, मग हे 10⁻³ आणि 10⁻³ कॅन्सल कसे करतील मग? हा नाही सर. हा, एक्स ला इकडंच ठेवा उजव्या बाजूला, आणि 10⁻³ ला इकडं आणा, म्हणजे 200 होईल ते, इंटू 10⁻³ आणि हे 10⁻³ इकडे येऊन 10⁻³ होईल. सो दिस विल बी 10⁻⁶, और दिस कॅन बी रिटन एज 2 इंटू 10⁻⁴ मीटर. तुमचं आन्सर हे आलं होतं बरोबर का? हो सर. हो हे सर. मीटर आहे. मीटरला मला mm मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आय वॉन्ट टू कन्वर्ट दिस इंटू mm. सो mm मध्ये कसं कन्वर्ट करतात? काय करावं? 10⁻³ न गुणला. 10⁻³ इंटू 10⁻³. मग 2 इंटू 10⁻⁴ इंटू 10⁻³, कारण मी मीटरला mm करतोय, लहान बनवतो युनिट, त्यामुळे नंबर वाढवला पाहिजे. सो कितीनं वाढवणार मी? 10⁻³ न. हे बेसिक युनिट क्लिअर करायचे रे. युट्यूबला वगैरे भरपूर लेक्चर्स अवेलेबल आहेत, नसतील क्लिअर तर करून घ्या. सो दिस विल बी 10⁻⁻1. 0.2 mm येतं का याचं? हो सर. दिस विल बी 0.2 mm. मॅथमॅटिक्स आहे प्युअरली. हे कळलं का सगळ्यांना खरंच? हो सर. हो सर. ओके. हो सर. हो सर. मी जर तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला स्प्रिंग फोर्सवर, तर कराल का? हो सर. हो सर. अजून एक क्वेश्चन विचारतो. क्वेश्चन नंबर 3. आता युनिट्स कन्वर्ट करायचं देत नाही, कारण हा लेंदी होईल मग नाहीतर. मग एक मिनिट. इथे एक स्प्रिंग आहे, त्याच्या खाली एक ब्लॉक लावलाय मी असं. त्याच्या खाली अजून एक स्प्रिंग आहे. सर, हा, यात एक क्वेश्चन होता की नॉर्मल रिएक्शन खरं उलटी कशी लागेल? उलटी कशी लागेल म्हणजे? सांगतो एक मिनिट. 2 kg आणि 4 kg हे kg मध्ये आहेत बरं का रे. ठीक आहे, हिचं स्प्रिंग कॉन्स्टंट घ्या 100 न्यूटन पर मीटर, आणि हिचं स्प्रिंग कॉन्स्टंट घ्या 200 न्यूटन पर मीटर. तुम्हाला मला सांगा, बेसिकली तुम्ही जर असं धरले हातात समजा हे मासेस, आणि याला सोडून दिलं, तर पहिला तरी नाचायला सुरू करतील वर खाली. कळते का मी असं काय म्हणतोय? खाली असं ऑसिलेट व्हायला. हो सर. पण त्या ऑसिलेशन सध्या शिकत नाही आपण. खूप वर्षानंतर परत त्या खोली झाला जिथं तुम्ही सोडलं होतं, त्यावेळी तर थांबले असेल की नाही एका ठिकाणी कुठंतरी. हो सर. म्हणजे हे मास काहीतरी खाली सरकलं असेल. हे लेट्स से हे x1 न खाली सरकलं असेल, आणि हे मास काहीतरी खाली सरकले, लेट्स से x2 न खाली सरकले. सो आय एम आस्किंग यू टू फाइंड आउट दिस x1 अँड x2.
ठीक आहे, ट्राय करा, तुम्हाला जमेलच असं काही नाहीये, सोपा क्वेश्चन आहे. असले क्वेश्चन आपण स्ट्रिंगचे केले होते, आठवते का तुम्हाला? स्ट्रिंग, दोरी, हो सर. आणि त्यातलं टेन्शन काढा म्हणलं हो. होतं. तसंच करायचं. हिंट ही आहे की तसंच करायचं आहे, फक्त शेवटीला थोडंसं ट्विस्ट आहे. म्हणजे अवघड नाहीये, तुम्हाला सुचलं पाहिजे तेवढं करायचं, नाहीतर 90% सगळ्यांचा आन्सर येईल. ट्राय करा. आणि मीटिंग एंड झाली की रिलॉग इन करा. हा अथर्व, तू काय म्हणत होता? तर ते आपण म्हणतो ना नॉर्मल रिएक्शन फोर्स लागतोय, इथं नॉर्मल अथर्व आलास का? सर काय म्हणत होता? ते परपेंडिक्युलर आणा ना सरफेसला. सरफेस कसा आहे? सिलिंगचा आडवा आहे ना, हो मगाशी व्हर्टिकल होता इथं, म्हणून आडवा लागला. सरफेसला परपेंडिक्युलर रे. ऍक्च्युली नॉर्मल रिॲक्शन असं सुद्धा म्हणता येत नाही, ते खूप विचित्र आहे सगळं. ते नुसत्या सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये असल्यावर काय सांगता येत नाही. हे सगळे फोर्सेस जर डीप डाऊन बघितलंस ना तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आहेत. हे तुम्हाला पटणार नाही. जर तुम्हाला स्वतःला कन्व्हिन्स करायचं असेल मी जे काय म्हटलं ते, तर एच.सी. वर्मामध्ये सेकंड चॅप्टर आहे, मला सेकंड की थर्ड, द फोर्सेस नावाचं. त्याच्यामध्ये फोर्सेस बद्दल वाचा तुम्ही. कळते मी काय म्हणतोय? तुला अंदाज येईल मला काय सांगायचं ते. मी जे सांगतोय की नाही, नॉर्मल रिॲक्शन, फ्रिक्शन, टेन्शन, हे सगळे एकाच फोर्सचे टाईप्स आहेत. किंवा मी समजा असं भिंतीला ढकललं कशाला तरी, तर मी कशाचं म्हणलोय? ॲटम्सचं म्हणलोय ना. येते का लक्षात? सगळेच आपण भिंत सुद्धा ॲटम्सची म्हणली, तर ॲटम्समध्ये ते इंटरॅक्शन असतं. ठीक आहे, रिपल्शन वगैरे भरपूर डीप डाऊन तिथं जातो आपण. दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. पण आपल्याला सध्या ॲप्लिकेशन शिकायचे, तरी पण तू वाचू शकतोस त्यातलं ते. ठीक आहे, तुला कळेल मला काय सांगायचं. काय सांगताय? आन्सर आलं तुम्हाला? वा, कसं काय रे? सर x2 बरोबर आहे. थांब, मलाच माहित नाही, मी असंच बनवलाय क्वेश्चन. बनवूया की थांबा. 4 kg वर दोनच फोर्स लागतील. वर लागेल Fx mod x2, F इज इक्वल टू kx2, बरोबर का? हो सर. ओके, इकडे लागेल kx2 हो, आणि खाली लागेल त्याचा वेट किती? 40. 40. इथं काय अजून कुठले फोर्सेस नाही आहेत, त्यामुळे तुम्ही आरामात काय लिहू शकता? 40 इज इक्वल टू k किती आहे? 200 इंटू x2. सो ह्या बेसिसवर मी x2 काढू शकतो. किती येतो रे? 0.2 येतो का मीटर? 0.2. हो सर. किंवा 20 सेंटीमीटर. बरोबर का? समजलं का सगळ्यांना? हो सर. ओके, हो सर. 2 kg जर मी बघितलं तर ह्या स्प्रिंगला इकडं पण खेचलं पाहिजे, कारण मी सांगितलं तुम्हाला, हे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतोय काय आहे नेमकं. जर मी नुसतं स्प्रिंगकडे बघितलं त्या, तर स्प्रिंगला खालचा ब्लॉक इकडे खेचतोय आणि वरचा ब्लॉक इकडे खेचतोय. कळतंय का? त्याशिवाय एक्सटेन्शन होणार का त्यात? नाही. हो सर. आणि हा 2 kg ब्लॉक जो आहे, 2 kg आणि इथं कुठला ब्लॉक होता? 4 kg. ही जर ऍक्शन असेल तर त्याच्यावर खाली रिॲक्शन लागली असेल. ही जर ऍक्शन असेल तर त्याच्यावर, कळते मी काय म्हणतोय? आणि हे जे आहे तेच आपण kx2 म्हटलं. स्प्रिंगवर किती लागतोय? kx2. तर हा सुद्धा kx2. कळलंय का? ऍक्शन रिॲक्शन. हो सर. ओके, हो सर. सर ते सारखंच ना, काय ते? टेन्शन सारखंच ना दोनच्या. हा, मला हे सांगायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे तर त्यांना कन्फ्युजन, सिस्टीम मानून काढलं तर x1. हा असं पण करू शकतो, नो प्रॉब्लेम, कारण इंटरनल फोर्सेस असतील ते. दॅट इज ऑल्सो गुड वे. ऐका रे, तुम्हाला जर स्प्रिंगचं टेन्शन असेल तर सरळ काय म्हणायचं? याला दोरी म्हणायची. काय म्हणायची? मग दोरी मांडली तर तिथलं टेन्शन काढता येतं की नाही आपल्याला आरामात. हो हो सर. सर. आणि जे टेन्शन येतील त्यांना kx1 आणि kx2 न काय करायचं? इक्वेट करायचं. झालं, एवढंच. म्हणजे समजा मला इथलं टेन्शन पाहिजे असेल तर 40 असेल की नाही इथलं टेन्शन, ह्या इथं जर दोरी असते तर, हो. ओके, म्हणजे 40ला मी kx2 न काय केलं? इक्वेट केलं. झालं. इथलं जर टेन्शन काढायचं असतं मला, इथं जर दोरी असते समजा, इथे एक दोरी, इथे एक दोरी, तर मी काय केलं असतं? याला एक सिस्टम मांडली असते. अशी सिस्टम आठवते का सगळ्यांना?
हो सर. कारण हो सर. हा जो फोर्स आहे तो इंटरनल असतं. मग ते सिस्टम मध्ये 6 kg काय असतं, वेट असतं टोटल. त्यामुळे 60 न्यूटनचा फोर्स लागला असता, 60 न्यूटन. आणि त्याला मी काय करणार मग kx1 शी इक्वेट करणार, k1x1. सो दिस विल बी आय थिंक 100 into x1. मग x1 किती येतो, 0.6 आलाय का रे? 0.6. हो सर. 0.6 मीटर और 60 सेंटीमीटर. आता हे 60 सेंटीमीटर वगैरे खूप मोठे आहेत बघा. 2-2 फुटाने कुठली स्प्रिंग एक्सटेंड होत नाही. ठीक आहे. आणि तेवढी एक्सटेंड झाली तर ती मग स्ट्रेट वायर दिसते. कधी स्प्रिंगला स्टेज केलंय का रागाच्या भरात कधी पूर्ण? हो सर. काय बनली ती मग? वायर हेच होतं. त्यामुळे ते स्प्रिंगची पण एक लायकी आहे अपोज करण्याची. त्यामुळे यू कॅनॉट एक्सटेंड इट अप, ओके, बियॉन्ड सर्टन लिमिट. सो दिस इज सिम्पल. जसं टेन्शन मॅक्झिमम असतं तसंच आहे. हे कळलंय का सगळ्यांना? मी आता स्प्रिंग फोर्स वाले क्वेश्चन सध्या बास करायचे म्हणतोय, कारण मला वाटतं तुम्हाला कळालंय. F = kx लक्षात राहील ना तुमच्या सगळ्यांच्या? हो सर. हो. ह्यात मी खूप हायर लेवलचे क्वेश्चन घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला मी फूड फॉर थॉट देतो. तुम्ही मला सोडवून नाही दाखवायचा, तुम्ही मला विचार करून दाखवा. समजा हा अँगल थिटा असेल आणि इथं मी एक स्प्रिंग बांधली आहे समजा अशी, आणि इथे एक ब्लॉक जोडलाय, स्मूथ आहे. ठीक आहे. हा सरफेस कसा आहे, स्मूथ आहे. आणि मी तुम्हाला विचारलं ह्याच्यामध्ये एक्सटेन्शन किती असेल आणि ह्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट काहीतरी दिला असेल, तर कसा सोडवाल रे तुम्ही? जरा विचार करून सांगा मला. कुणी सांगू नका लगेच, सांगू नका, थोडासा विचार करा. सगळ्यांना विचार करून घ्या. तुम्ही जर आन्सर सांगितलं तर बाकीच्यांचं थिंकिंग मॅनिप्युलेट होतं. त्यामुळे सगळ्यांनी विचार करा. जर स्प्रिंग नसेल तर खाली सरकल असता की नाही तो, एवढं मान्य आहे का सगळ्यांना? ओके. स्प्रिंग मध्ये थोडाच सरकेल तो असा, तर तो कितीनं सरकेल हे विचारले मी. त्यामुळे ह्याच्यावर सगळ्यांनी 1 मिनिट विचार करा आणि त्यानंतर मी विचारेन 1 by 1. ठीक आहे. विचार करा सगळ्यांनी. कारण हे जर विचार करायला जमलं तर मग पुढचं मॅथमॅटिक्स हे काय कॅल्क्युलेटर पण करू शकतं रे हे सगळं. x2 x1 काढताना तुम्हाला जर विचारच नाही करता आला याच्यावर, फिजिक्स अप्लाय नाही करता आलं तर अवघड होईल ना. करा विचार. सर काय हा. काढायचंय हे सांगणार का? कितीने मास खाली घसरेल म्हणजे आणि जाऊन थांबेल. मग ऑब्विसली मगाशी जे केसेस बघितले त्याच्यामध्ये मास जाऊन थांबलं ना एका पॉइंटला इथं कुठेतरी, हो सर. तसंच इथं कितीनं जाऊन खाली घसरेल ते. म्हणजे फायनली काय होणार आहे, हे मास इथं कुठेतरी जाईल असं, आणि ही स्प्रिंग थोडी जास्त एक्सटेंड झाली असणार आहे. तर ती कितीने एक्सटेंड झाली असा माझा क्वेश्चन आहे. ओके. तुम्हाला जर आन्सर सांगायची गडबड असेल तर तुम्ही चॅटवर पाठवू शकता मला. टायपिंगचा त्रास तुम्हाला. आर्यन बाळा, थोडंसं काहीतरी चुकलंय तुझं, चेक कर. मला वाटतंय तुला तेच म्हणायचं आहे, फक्त चुकीच्या शब्दात लिहून पाठवलीस तू. गुड. खेचणारा फोर्स कोण असतो रे? खेचणारा फोर्स mg cos θ. mg sin θ. मग तो mg sin θ ला kx अपोज करेल ना असा. मग इथं जे x येईल ते असं येईल, mg sin θ अपॉन k. कळतंय? आणि समजा हा θ 90 डिग्री असता, हा θ किती असता, 90 डिग्री. तर हे पूर्ण उचललेलं असता की नाही असा, स्प्रिंग अशी लटकणारी असते. कळतंय का मी काय म्हणतोय? मग साइन 90 किती असतो, साइन 90 किती असतो, 1. मग ते mg/k झालं असतं ना, जे वर करत होतो आपण ऑलरेडी. इथं न सांगतो तुम्ही करत होता. हे कळलं का? mg = kx, x = mg/k. कळलंय का? किंवा समजा इथं θ 0 असता, इथं θ 0 असता, तरी पूर्ण फ्लॅट असतं की नाही ग्राउंड. ओके. आणि साइन 0 किती असतो, साइन 0 म्हणजे ते असंच पडलं असतं की नाही, त्याला कुणी खेचल्याशिवाय कसं जाईल तो पुढं. आलंय का लक्षात? इथं ग्रॅव्हिटी ऍक्ट करणार नाही, कारण ग्रॅव्हिटी अशी लागतीये खाली आणि तिला नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करली. तर ग्रॅव्हिटीला mg नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करत नाहीये, इकडे mg cos θ ला बॅलन्स करतो. हे कळतंय का सगळ्यांना? आठवते नाही मी काय काय शिकवलं ते? ओके. हे एक चॅप्टर हे स्कूल सारखं नाहीये की चॅप्टर झाला विसरा सगळं आता पुढे जाऊया आपण. ठीक आहे. हे एकमेकाला कनेक्टेड आहेत सगळे.
ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रिसिटी जेव्हा येईल रेजिस्टर कॉम्बिनेशन वगैरे तिथं काही तुम्हाला एमजी वगैरे वापरायची गरज नाही. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी झाले का तुम्हाला शाळेमध्ये थोडं तरी? झाले. ओके. किंवा एकदमच ऍडव्हान्स टाईपचा क्वेश्चन मी तुम्हाला विचारला, समजा सोडवायचं नाहीये पण आता पण सांगू नका तुम्ही याच्यावर विचार करा की समजा असं काहीतरी असतं की लेट्स एक स्प्रिंग घेतली मी आणि तिचं एक टोक इथं बांधलं आणि इथे एक असा मणी आहे, मण्याला इंग्लिशमध्ये बीड म्हणायचं आपण. तो मणी जो आहे तो याच्यावर असा फिरू शकतो, याच्यावर कळतंय का? त्याला एक होल असतं, त्यातनं ती वायर सरकली आहे, गेली आहे त्यातनं. मनी ओवत नाही का धाग्यात आपण, तसं ही सर्क्युलर स्टीलची वायर आहे, त्याच्यातनं तसं फिरू शकतो. ठीक आहे. सो हा बीड जसा वर सरकेल, ठीक आहे, त्या बीडला दुसरं एंड जोडलंय, म्हणजे समजा इथं स्प्रिंग असेल अशी, कळतंय मी काय म्हणतो? बीड जसा जसा गोल सरकेल वर कुठेतरी, समजा तो इथं कुठेतरी गेला लेट्स से, काय होईल रे? स्प्रिंग ताणली जाईल की नाही? स्प्रिंग ताणली जाईल. मग इथं समजा एल नॉट असती तर इथे एल काहीतरी असेल, मग तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री जॉमेट्रीचे रूल्स वापरून किंवा हे डायमेट्रिकल असं जर सरळ झालं असतं असं, तर असे काय काय रूल्स वापरून तुम्हाला काय करावं लागतं, त्यातलं किती एक्सटेन्शन झालं ते काढावं लागतं. म्हणजे मला बेसिक एक क्वेश्चन विचारा तुम्हाला, तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा एक इझी क्वेश्चन विचारतो, तुम्ही कसं सोडवाल त्याला विचार करा. समजा इथं सिलिंग आहे असं, ठीक आहे, आणि इथे एक स्प्रिंग आहे अशी लेट्स, आणि इथे एक ब्लॉक आहे असं. तो ब्लॉक तिरका पळत नाही पेंडुलम सारखा, तो फक्त आडवा सरकतो. ब्लॉक कसा सरकतो? क्वेश्चन काय? आडवा. समजा ह्या सिलिंग पासून ह्याच्यापर्यंतचा डिस्टन्स लेट्स से 3 मीटरचा आहे. किती मीटरचा आहे? 3 मीटर. आणि हा ब्लॉक सरकला, समजा पुढं ब्लॉक पुढे सरकला, लेट्स से 4 मीटरनं पुढे सरकला होता. आता बऱ्यापैकी जण कळलं पण असेल मला काय क्वेश्चन विचारायचं. सो ब्लॉक पुढे सरकला 4 मीटर, तर स्प्रिंग तिरकी होईल की नाही रे अशी? सो तुम्हाला विचारतात व्हॉट विल बी द नॉर्मल रिएक्शन. सगळ्यात पहिल्यांदा नॉर्मल रिएक्शन वगैरे असलं काय काढायचं असेल मला, तर मला काय करावं लागेल रे? एफबीडी काढावी लागेल की नाही ह्या ब्लॉकची इथली? याची एफबीडी काढताना खाली काही एमजी खाली येईल की नाही असा? त्यानंतर नॉर्मल रिएक्शन येईल आणि स्प्रिंग फोर्स येईल तिरका असा. कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. मग स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? KX. मग के तुम्हाला दिलेला असतो, मग मला एक्स काढणं गरजेचं आहे की नाही? एक्स किती असेल सांगा मला, एक्स किती असेल? 2 मीटर. 4 मीटर. 2 मीटर. सांगा. 2 मीटर. 5 नाही, 5 फायनल लेंथ असेल. एक्स म्हणजे कितीने एक्सटेंड झालाय. ही आपली फ्री लेंथ आहे, कळते का? ही कसली लेंथ आहे आपली? फ्री लेंथ. आणि इथे एक पायथागोरस ट्रायंगल दिसतोय, राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का तुम्हाला इथं? त्याच्यावर फायनल लेंथ 5 मीटरची होईल की नाही? फायनल लेंथ अगोदर 3 मीटर होती, आता 5 मीटर झाली, म्हणजे एक्सटेंड 2 मीटर झाली असेल की नाही? 2 मीटर. तुमचे प्राण निघालेत बाळांनो, का समजलं हे? कळलं सर. समजलं सर. मग मला नॉर्मल रिएक्शन समजा काढायची असेल तर मला ह्या केएक्स चे कंपाऊंड काढायला पाहिजे. आता थोडंसं हायर जातंय की हा अँगल किती असेल माहितीये का रे कोणाला? 37. 3 च्या समोरचा अँगल 37 डिग्री. 37. दिस अँगल विल बी 37 डिग्री. कळतंय का? केएक्स चा इकडचा कंपाऊंड काय असेल? केएक्स साइन 37, कारण इकडचा कॉस असेल. तो केएक्स साइन 37 प्लस नॉर्मल रिएक्शन शुड बी इक्वल टू एमजी, कारण ब्लॉक आडवा पडतोय, उभा नाचतोय का असा? नाही. तुम्ही हँग झालाय, मेंदू बॉईल. ओके. सो जॉमेट्रीच आहे, प्युअर फिजिक्स आहे. हा बोल की. ते अँगल 37 कसा आहे ना? स्टँडर्ड अँगल आहे तो, मी सांगितलेलं एकदा. 37 डिग्री जेव्हा असेल, एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतात कुठंतरी, ठीक आहे, वहीमध्ये किंवा कुठं पण. हे नोट्स मध्ये असलं पाहिजे तुमच्या. जर समजा एक राईट अँगल ट्रायंगल घेतला, इथं 3 असेल, इथं 4 असेल, तर हा किती असतो?
5. 5. 5. इथं जो अँगल असतो 3च्या समोरचा तो किती असतो नेहमी 37 डिग्री अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री. लक्षात राहिले? हो सर. ह्या जर हो, सर. ट्रायंगलला मी डबल केला एनलार्ज केला तर तो 6, 8 आणि 10 होईल की नाही? हो सर. मग 37 अँगलचं काय होईल रे? तेवढंच राहील. तेवढंच राहणार. हा डबल तेवढंच राहील. एवढं झालं. ठीक एवढंच आहे. राहणार. बेसिक क्लिअर आहे ना सगळ्यांना हे? ठीक. हो सर. मला वाटतंय आपण बेसिक क्वेश्चन आणि ऍडव्हान्स क्वेश्चन वर सुद्धा जरासं डिस्कशन केलेलं आहे इथं, बरोबर का? लॉजिक तेच केएक्सच आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागतं, बेसिक जॉमेट्रीवर वापरून, कधी कधी ट्रिग्नॉमेट्री वापरून, कधी कधी कंपाऊंड्स वापरून असं खेळावं लागतं. लक्षात आलं सगळ्यांना खरंच? हो सर. ओके. हो सर. आता एक लास्ट पार्ट राहिला यातला, तो संपवतो थोड्या वेळात आणि नेक्स्ट वीक मध्ये आपण मग वर्क एनर्जी थेरम निवांत प्युअर लॉजिकल आहे ते, मग वर्क एनर्जी संपते आपली. ठीक आहे. मग त्यानंतर आपण ऑप्टिक्स किंवा इलेक्ट्रिसिटी तुम्ही ठरवून सांगा काय सुरू करूया, तुम्हाला जास्त चांगलं काय आवडतं, लाईट की इलेक्ट्रिसिटी, त्यातलं कुठलं तर स्टार्ट करू आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जायचं. ओके चलो नेक्स्ट पॉईंट. आता कुठलं काय शिकलो रे आपण? स्प्रिंग फोर्स. तर ह्याचा दुसरा पार्ट आहे, शेवटचा पार्ट, दॅट इज स्प्रिंग एनर्जी, जी आपण ऑलरेडी बघितलेली आहे. अरे बोला. हो सर. ओके. सो स्प्रिंग एनर्जी ही कुठली एनर्जी असते जी स्टोअर होते. स्टोअर होणाऱ्या एनर्जीला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. बेसिक क्वेश्चनचे आन्सर द्या मला. स्प्रिंग एक मी बाजारातून आणली, लेट्स से 10 सेंटीमीटर, तिला मी खेचलं 12 सेंटीमीटर पर्यंत बनवलं. मला काय वर्क करावं लागलं का आरामात आली ती पुढं? वर्क करावं लागलं. वर्क करायला लागलं. कारण स्प्रिंग काहीतरी अपोज करते. किंवा समजा मी त्याला दाबून 8 सेंटीमीटर केलं तरी पण वर्क करावं लागलं का नाही? हो. कारण स्प्रिंगला आवडत नाही ते. तुम्ही त्याला एक्सटेंड करा, कंप्रेस करा, इट डझंट लाईक इट. कळतंय का? जेव्हा एक्स येतो त्यावेळी काहीतरी फोर्स येतो. सो स्प्रिंगचा फोर्स काय असतो बोला? केक्स. एफ. केएक्स. हा कॉन्स्टंट फोर्स आहे का बदलतो रे? हा कॉन्स्टंट. का कॉन्स्टंट आहे? ह्यात स्प्रिंग कॉन्स्टंट आहे म्हणून. पण एक्स बदलतोय का नाही? स्प्रिंग स्ट्रेच करताना एक्स चेंज होतं का नाही? हो सर. दिस इज व्हेरिएबल फोर्स. एक्स ची व्हॅल्यू काय पण येऊ शकते की नाही? हो सर. एक मिनिट समजा, एक मिनिट. व्हेरिएबल समजा मी तुम्हाला एक स्प्रिंग दिलेली अशी, हिची काहीतरी फ्री लेंथ होती, म्हणजे इथं एक्स इज इक्वल टू 0 होता, बरोबर का? मला माझ्या बॉसने सांगितलं की याला एक्सटेंड करायचं आणि याला लेट्स से एक्स इज इक्वल टू काहीतरी 10 सेंटीमीटर करायचं. मी डायरेक्ट केलं का रे झिप झॅप झूम 10 सेंटीमीटर डायरेक्ट? मध्ये काहीतरी पोझिशन चेंज होते की नाही? म्हणजे मध्ये कुठंतरी या पोझिशनला असताना मे बी असं काहीतरी असेल, इथं काहीतरी फोर्स लावा लागला होता की नाही मला? म्हणजे याला मी एक्स ने एक्सटेंड केलं असेल त्यावेळेला, आणि त्यावेळी फोर्स किती असणार? के एक्स असेल. हे जसं एक्स वाढायला लागलं तसं फोर्स पण वाढायला लागला की नाही? के एक्स सुद्धा. Okay. So this force is not constant. This force is a variable force. This force is बोला. व्हेरिएबल फोर्स. जेवढं काय मी वर्क करतोय ते सगळं स्टोअर होतं. मग व्हेरिएबल फोर्सचं वर्क डन कसं लिहितो रे आपण? एफएक्स एफएक्स कॉस कुठला? एफएक्स कॉस वेक्टर्स मध्ये असतं ते. हा इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स. हे कळलंय का तुम्हाला खरंच? व्हेरिएबल फोर्स म्हणजे की एकमेव फॉर्म्युला लक्षात ठेवा वर्क डनचा, एफ डीएक्स इंटिग्रेशन. कारण प्रत्येक टाइमला वेगवेगळं वर्क होणार आहे, कारण एक्स नुसार फोर्स बदलतो. मग फोर्स किती आहे? के एक्स आहे की नाही? आता ह्या 3 क्वांटिटी मधलं के एक्स आणि डीएक्स मधलं कोण कॉन्स्टंट आहे? मग आत कोण राहिला? एक्स डीएक्स राहिला की नाही? एक्स चा एक्सपोनंट किती येते? एक्स चा एक्सपोनंट 1. मग त्याचं इंटिग्रेशन किती होणार? x²/2. हे आठवते का सगळ्यांना खरंच? मग यालाच मी असं लिहू शकतो का रे? हाफ के x². बोला एकदा पटकन. ओके. आता याच्यामध्ये थोडा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी आहेत,
पण मी तिथं जाणार नाही. किंवा समजा तुम्हाला म्हटलं असतं ऑलरेडी ती थोडीशी स्ट्रेच असते, लेट्स से x1 आणि तिला मला x2 करायचं आहे, तर इंटिग्रेशन नंतर लिमिट्स पुट करतो, आठवतंय का तुम्हाला x1 to x2? हो सर. हो सर. ओके, मी अगोदरच 0 पकडला होता त्यामुळे मी त्यात घुसलो नाही आता सध्या. तेवढं डिफिकल्ट नाही बनवणार आहे कारण आपल्याला ह्या सगळ्याची गरज लागत नाही. सो हे जे वर्क डन केलंय हे काय होतंय, त्यात स्टोअर होतंय ॲज अ इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. स्टोअर्ड इन द स्प्रिंग इन द फॉर्म ऑफ, झोपलाय का रे, बोला, फॉर्म ऑफ पोटेन्शियल पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी. मग ही जी स्प्रिंग एनर्जी असेल, ही जी काही स्प्रिंग एनर्जी असेल तिचा फॉर्म्युला काय असेल सांगा भाऊ? हाफ kx. हाफ kx. ही कशासारखं वाटतंय का तुम्हाला? हाफ mv स्क्वेअर. सो फिजिक्स मध्ये किमान तुम्ही एक 10 ते 12 फॉर्म्युले असे बघणार आहे जे हाफ एम स्क्वेअर सारखे दिसतील. ठीक आहे, हाफ के एक्स स्क्वेअर, हाफ सी व्ही स्क्वेअर, हाफ एल आय स्क्वेअर, हाफ आय ओमेगा स्क्वेअर, हाफ के एक्स स्क्वेअर, हाफ एम स्क्वेअर. कळतंय का? त्यानंतर अजून भरपूर आहेत मॉडर्न मध्ये सगळीकडे. ठीक आहे, हे ती स्प्रिंग एनर्जीला हाफ mv स्क्वेअर लिहिली. बोलता बोलता समजून घ्या आता. ते स्प्रिंग एनर्जी किती असते? हाफ एम स्क्वेअर. हाफ kx. ठीक आहे, सो ह्याच्यावर आपण काय करायचं आहे, वर्क एनर्जी थेरमचे कन्सेप्ट घ्यायचे. एकदा बॉल वरनं सोडायचा, मग खाली येताना त्याचं स्पीड किती असेल, बेसिक क्वेश्चन. नंतर तो वरनं सोडायचा, स्प्रिंगवर टाकायचा, स्प्रिंग किती कम्प्रेस होईल. म्हणजे वरून सोडला म्हणजे कुठली एनर्जी असणार, वर जेव्हा ठेवला होता त्याला त्यावेळी सांगा भाऊ? जेव्हा सोडला जेव्हा त्याला मी, त्यावेळी खाली यायला लागला, म्हणजे ती पोटेन्शियल कशात कन्वर्ट व्हायला लागली? कायनेटिक एनर्जी. त्यानंतर जेव्हा तो स्प्रिंगवर पडला त्यावेळी स्प्रिंग कम्प्रेस व्हायला लागली, जे स्प्रिंगला आवडत नाही. मग ती एनर्जी कशात कन्वर्ट व्हायला लागली? पोटेन्शियल एनर्जी. कुठली? स्प्रिंग एनर्जी. दॅट इज हाफ. म्हणजे mgh हाफ एम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट झाला, हाफ एम स्क्वेअर हाफ के एक्स स्क्वेअर मध्ये कन्वर्ट झाला. आणि जर त्याच्यामध्ये मी तुम्हाला फ्रिक्शन दिलं, मी म्हटलं 20% फ्रिक्शन एनर्जी इज लॉस्ट इन द फ्रिक्शन, एअर फ्रिक्शन. सो जेवढी काही एनर्जी असेल त्यातली 20% रिड्यूस करून तुम्हाला करावं लागेल. दॅट इज अ डिफरंट स्टोरी, टेन्शन नका घेऊ. अजून तुम्हाला तेवढ्या लेवलला मे बी फ्रिक्शन अजून शिकवलेलं नाही तुम्हाला, त्यामुळे मी तसले क्वेश्चन घेणार पण नाही. नंतर कुठल्या तरी एका हाईटवरनं आपण स्प्रिंग दाबून सोडून द्यायची, मग बॉल असा आडवा जाईल आणि खाली पडेल. होरिझॉन्टल प्रोजेक्टाइल मोशन आठवतंय का? हो सर. ठीक आहे, सो तिथं किती लांब पडेल तो, किती रेंज असेल, असे जराशा हायर मध्ये. लगेच डे 1 पासून नाही घेणार मी बघेन तुम्हाला वर्क एनर्जी थेरम किती छान जमायला लागली. हेच करायचं आहे. मी तुम्हाला 30 बॉलचं एक्झाम्पल दिलं होतं ना एका रूम मध्ये. हो सर. त्यातल्या कुठल्या बॉलला तुम्ही स्प्रिंग एनर्जी म्हणा, त्यातल्या कुठल्या बॉलला तुम्ही कायनेटिक म्हणा, कुठल्याला लाईट म्हणा, कुठल्याला साऊंड म्हणा, पण सगळ्याची ऍडिशन 30 झाली पाहिजे. म्हणजे युनिव्हर्सची एनर्जी आहे दॅट रिमेन्स कॉन्स्टंट. कळलं का सगळ्यांना? 100%? हो सर. सो हे लेक्चर एंड करतो. सॉरी, मी परत तुमचा रविवार नाही, फर्स्ट टाइमच झालं ना रविवारचं लेक्चर आपलं, का झालेलं याच्यावर? ठीक आहे, मला जनरली रविवारचे लेक्चर घ्यायला आवडत नाही. मला वाटलं खूपच कमी लेक्चर झाल्यामुळं अगेन आय एम सॉरी. पण मला वाटतंय काहीतरी सार्थक लागला. तुझं नाव पण सार्थक आहे, सत्कर्मी लागला असेल तुमचा संडे आज. ठीक आहे, चलो. आणि घेऊ शुक्रवार शनिवार वर्क एनर्जी थेरम आणि चॅप्टर एंड होतो. त्यानंतर पुढचा कुठला घ्यायचा चॅप्टर सांगा जरा मला? ऑप्टिक्स घेऊया. ऑप्टिक्सच घ्या. हो सर. इलेक्ट्रिसिटी की ऑप्टिक्स बघूया, पुढच्या वेळी वोटिंग घेऊया. ठीक आहे. हा, मुंगफलीवाला घ्या की. काय घेऊ? माझा डाऊट रिफ्लेक्शन घेणार होता ना? हा तेच की, ऑप्टिक्स. त्यालाच लाईटच्या स्टडीलाच ऑप्टिक्स म्हटलं जातं. ठीक आहे, घेऊया मग ते, बघूया कसं. चलो, एंड वी विल एंड द लेक्चर नाउ. बाय बाय, टेक केअर. माझा डाऊट. अरे करूया, तुमचे डाऊट्स करूया. 1 मिनिट थांबा, यांना जाऊ द्या, मला रेकॉर्डिंग थांबवू द्या एकदा.